नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल रखडलेलीच आहे। राज्यात मागील 10 दिवसांपासून मान्सून रेंगाळला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीचा खोळंबा झाला असून आज म्हणजे 17 जून रोजी मान्सूनचा प्रवास ठप्प होता। आजही मान्सूनची सीमा महाराष्ट्रातील हरणे, सोलापूर, हैदराबाद, तेलंगणातील भद्राद्री, कोठागुडम, आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणम, ओडिसातील पारादीप आणि बारीपाडा, पश्चिम बंगालमधील पुरुलिया, झारखंडमधील धनबाद आणि बिहारमधील मुझफ्फरपूर भागात होती। पुढील 4 ते 5 दिवसात तेलंगणा, ओडिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागांमध्ये आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती पोषक असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। राज्यातील अनेक भागात आज उकाडा, उष्णता आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। आज कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींसह मेघगर्जनेचा अंदाज आहे। तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानासह तुरळक पावसाचा अंदाज आहे। तर धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे। तसंच नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थितीचा इशारा असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। तसंच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तर बीड, जालना आणि संभाजीनगरमध्ये उष्णता आणि उकाडा कायम राहून दुपारनंतर काही ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे। तर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून पावसाची शक्यता कमी आहे। तसंच वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानासह काही ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे।